क्लिप समोर आली आहे त्याची पुष्टी खरं तर न्यूज 18 लोकमत करत नाही। पुढे पाहूयात आणखीन एक महत्त्वाची बातमी अशी आहे की येवला विधानसभा मतदारसंघात भुजबळांना छगन भुजबळांना रोखण्यात आलेलं आहे। मतदान केंद्रात जाण्यापासून भुजबळांना रोखण्यात आलं। मंत्री छगन भुजबळांना मतदान केंद्रात जाण्यास स्थानिक विरोधकांनी विरोध केलेला आहे, विरोध दर्शवला। येवल्यातील खरवंडी मतदान केंद्रावरती ही घटना घडलेली आहे। मी उमेदवार असल्याने मला मतदान केंद्रात जाण्याचा अधिकार असल्याचं प्रत्युत्तर छगन भुजबळ यांनी दिलं। स्थानिक आणि छगन भुजबळांमध्ये हा सगळा वाद झालेला आहे, वाचाबाची झालेली आहे। जाऊ शकतो मी उमेदवार आहे मग मी त्यांना तेच सांगतो की लवकर या किती टाइम अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी बब्बू शेख आत्ता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। बब्बू, छगन भुजबळांना या मतदान केंद्रावरती का अडवण्यात आलं, नेमका काय रोष होता? विशाल, हा खरवंडी गाव आहे येवला तालुक्यातला आणि इथे मराठा समाजाचं जास्त मतदान आहे। आणि जेव्हा मंत्री छगन भुजबळ या मतदान केंद्राला भेट देण्यासाठी आले होते तर भुजबळांनी मराठा आरक्षणाला विरोध केला आहे असा आरोप करत या नागरिकांनी त्यांना मतदान केंद्रामध्ये जाण्यास मज्जाव केला। मात्र भुजबळांनी त्यांना प्रत्युत्तर दिले का मी उमेदवार आहे आणि मला मतदान केंद्रामध्ये जाण्याचा पूर्ण अधिकार आहे। त्याच्यामुळे आणखी नागरिकांची संतापात भर पडली। भुजबळ आणि नागरिकांमध्ये बाचाबाची झाली, शाब्दिक चकमक झाली। मात्र वेळीच इतर नागरिकांनी आणि पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर वाद मिटवण्यात आलेला आहे। विशाल, हा मराठा आरक्षणाच्या संदर्भातील केलेल्या वक्तव्यानंतरचा हा सगळा रोष आपण बघतोय। बब्बू, अशा प्रकारची घटना घडणं असं म्हणू नये, पण हे घडणारच होतं असं आपण म्हणूयात का? खरं तर मतदानाच्या 2 दिवसापूर्वी जरांगे पाटील यांचा येवल्यात दौरा झालेला होता। त्यांनी भेट दिलेली होती नागरिकांशी, त्यांनी मराठा बांधवांशी चर्चा केलेली होती।